नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील. मी माझ्या या सोयाबीनच्या शेतामध्ये काल माझ्या फवारणी घेतली आहे मित्रांनो. आणि त्या फवारणीमध्ये मी बॅराझाईट, टाबोली आणि बोरॉन हे औषधं घेतलेली आहे मित्रांनो. आणि मला काही पांढऱ्या माशीचा अटॅक दिसला त्यामध्ये, तर मी SLR 525 घेतलं मित्रांनो, 25 मिली. तर या हे माझं फुल अवस्थेमध्ये आहे आणि वाढलेलं आहे सोयाबीन. तर ते सोयाबीन बघा मित्रांनो एवढं झालेलं आहे. तर त्याकरता मी टॉबोली हे PGR घेतलेलं आहे यामध्ये. आणि टाबोलीचे कार्य काय आहे का, जी आपली विजेची ग्रोथ आहे ते वाढत असेल तर आपण टाबोली जरूर घ्यावे. आपले जर छोटे ठेंगणे सोयाबीन असेल तर आपण फॅन्टॅक प्लस, टाटा बहार असे सुद्धा औषधं घेऊ शकता. पण माझं हे सोयाबीन जास्त वाढल्यामुळे त्याची वाढ थांबवण्याकरता 10 ते 15 दिवस आणि फुलं फुलं चांगले येण्यासाठी आणि त्या झाडाचे खोड मजबूत होण्याकरिता मी टाबोली घेतलेला आहे. टाबोली PGR प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर, सुमिटोमो कंपनीचे आहे, 40cc आहे ते आणि चांगल्या प्रतीचे आहे ते. तर ते मी इथे वापरलेले आहे मित्रांनो. आणि ते एका 15-16 लिटरच्या पंपाला आपण 4 ते 5 मिली वापरू शकतो. 5 मिली वापरले आहे मी. आणि त्याचा फायदा एकच आहे का, हे झाडाचे मूळ जे आहे चांगले बनते आणि ते एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशकाचं सुद्धा काम करते. आपण टाबोली जर घेतले तर आपल्याला बुरशीनाशक सुद्धा आपण नाही घेतले तरी चालते. पेट्रिकोनाझोल नावाचं एक त्याच्यात आहे घटक, तर ते बुरशीचं काम करते. आणि बॅराझाईट घेणे आवश्यक आहे, कारण काय आहे का, कात हे बघा माझं सोयाबीनचे पानं असे कातरलेले आहे बघा. त्यामुळे आपल्याला दुसरी फवारणी घेतली आहे मित्रांनो. दुसऱ्या फवारणीमध्ये बॅराझाईट घेणे आवश्यक आहे. तर त्यामध्ये इमॅमॅक्टिन आणि नोहक्रॉन या औषधाचं मिश्रण आहे. तर ते औषध एकदम चांगलं आहे, बॅराझाईट अदामा कंपनीचं. आणि दापोलीमध्ये तर बुरशीनाशक असतेच, त्यामुळे मी या प्लॉटमध्ये बुरशीनाशक घेतलं नाही मित्रांनो. बॅराझाईट, टाबोली आणि 05234 आणि बोरॉन असे मी घेतलेले आहे मित्रांनो. बोरॉन हे 20% घेतलं आहे टाटा कंपनीचं, ते सुद्धा घेतलेलं आहे 40 ग्रॅम. आणि 80 ते 100 ग्रॅम आपण 05234 मारू शकतो मित्रांनो. आणि 05234चं एकच काम आहे का, आपला जो फुलाचं रूपांतर जे असते ते शेंगामध्ये कन्वर्ट करणे आणि चांगली शेंग बनणे. 4 दाण्याची 3 दाण्याची शेंग असेल तर त्याची साईज चांगले वाढवणे, याचं काम 05234 करते. आणि आपल्या झाडाला चांगली शक्ती प्रदान करते आणि झाडाची क्वालिटी सुद्धा चांगली राहते. आणि टाबोलीचं तर काम तर भरपूर आहे. टाबोली हे PGR मी दरवर्षी वापरत असतो सोयाबीन मध्ये. आणि 2 ते 3 पोते एकरी उतारा मला जास्त येत असतो सोयाबीन मध्ये. आणि मी त्याचा अनुभव घेतला आहे मित्रांनो. अगोदरच्या काळात नव्हते हे, पण आता आहे, तर आपण वापरले पाहिजे. आणि आपल्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ जर झाली असेल तरच टाबोली मारा, नाही तर आपले सोयाबीन जर ठेंगणे असेल तर तुम्ही वापरू नका. तुम्ही टाटा बहार, फॅन्टॅक अशा सारख्या चांगल्या औषधाचा तुम्ही वापर करू शकता टॉनिक म्हणून. आणि जर तुमचे सोयाबीन जर वाढले असेल, कंबरभर जर आले असेल, तर तुम्ही टाबोली PGRचा वापर करू शकता मित्रांनो. आणि खूपच चांगला आहे आणि अवेलेबल आहे मार्केटमध्ये. जर नाही मिळालं तर एक दिवस वाट पहा, नाही मिळालं तर दुसऱ्या दुकानातून घ्या, पण टाबोलीचा वापर करा मित्रांनो. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, शेतकरी सर्वच काही करतो आणि सर्व शेती हे निसर्गाच्या भरोश्यावर अवलंबून आहे शेतकऱ्याची. आज 3 तारखेपासून पाऊस गेलेला आहे, अजूनही आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे. आजची तारीख आहे 13. 10 दिवस झाले पाऊस नाही आहे. पण आमची जमीन चांगली आहे, वळणसार आहे, काळीची जमीन आहे, त्यामुळे माल टिकून आहे. आणि एक गोष्ट विशेष तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपले सोयाबीन फुल अवस्थेत असते त्यावेळेस कोणत्याही तणनाशकाचा तुम्ही उपयोग करू नका. तुरीमध्ये सुद्धा तणकट असेल तर तिथे सुद्धा तणनाशकाचा वापर करू नका. तुरी निंदून काढा. आणि विशेष म्हणजे युरिया फेकू नका, कारण सोयाबीन मध्येच नत्राच्या गाठी असते, त्यामुळे युरियाची गरज नाही आहे. आणि युरिया जर फेकला तर तुमच्या सोयाबीनची अशी भरमसाठ वाढ होऊ शकते आणि फुलधारणा फळधारणा कमी होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे करू नका अशी चूक. आणि कोणतेही निंदनाचे काम फुलधारणेत असताना करू नका, अशा चुका करू नका मित्रांनो. आणि हे औषध टाबोली झालं, पॅराझाईट आणि बोरॉन आणि 05234 अशा विद्राव्य खताचा जर तुम्ही वापर केला तर दाण्याला चांगली चकाकी येते, फुलगळ नाही होत बोरॉनमुळे. आणि टाबोलीमुळे सुद्धा फुलगळ नाही होत.
त्यामुळे अवश्य आपल्या शेतामध्ये आपल्या सोयाबीन पिकामध्ये याचा वापर करावा आणि फुल अवस्थेत पाणी देऊ नये. फुल अवस्थेत ज्यावेळेस आपलं पीक सलग शेंगावर असते त्यावेळेस खरंच आपल्याला पाण्याची आवश्यकता असल्यास आपण पाणी द्यावे. नाहीतर सध्या फुल अवस्थेत आपले सोयाबीन आहे आता प्रत्येक शेतकऱ्याचे. या सोयाबीनला 46 दिवस झाले माझ्यावाल्या. याच्यामध्ये तात्या ही व्हेरायटी आहे आणि फार सुंदर व्हेरायटी आहे तात्या. मेहकर वगैरे तिकडल्या भागात पुष्कळ यावर्षी मी लावली आहे तात्या व्हेरायटी. आणि मागच्या वर्षी आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी लावले होते त्याला चांगलं उत्पन्न झालं तात्याचं. आणि फुलधारणाही चांगली आहे आणि असं चिरवी पानाचं आहे बघा मित्रांनो तात्या. बघा याचे कसे चिरवी पान आहे, असे चिरवी पानाचं आहे तात्या व्हेरायटी. आणि चांगली आहे, ऑस्कर कंपनीची आहे आणि चांगली आहे. आणि यामध्ये तूर लावली आहे मित्रांनो. तुरीला आता 40-45 दिवस होत आले आहे. ते तिची उंची कमी होती त्यामुळे मी काही केली नाही, पण आता समोर हिची वरची छाटणी करणार आहोत मशीनद्वारे पंपाच्या. आणि तो पण प्रात्यक्षिक आपल्याला दाखवेन. माझी माहिती आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करावे मित्रांनो. फॉलो करावे. मी अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद मित्रांनो. जय रामकृष्ण हरी, जय पांडुरंगा, जय श्रीराम.